रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणीमधल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीच्या कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधं दिली आहेत, त्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता। 3 महिने उलटून सुद्धा खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक होत आक्रोश मोर्चा काढलाय। ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा पेणमधल्या गांधी मंदिरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावरती धडकला। यावेळी खुशबू नामदेव ठाकरेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येक दोषींवरती कारवाई होऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास प्रधान सचिव यांच्या विभागाला पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने खुशबूला चुकीची औषधं दिल्याचा दावा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था आणि आदिवासी संघटनांनी केलाय। खुशबू ठाकरेच्या पालकांची आणि मुख्याध्यापकांची कुष्ठरोगीची औषधं सुरू करण्याबाबत कोणतीही परवानगी सुद्धा घेतलेली नव्हती। ही धक्कादायक बाब यावेळी मांडण्यात आली आहे। केवळ चट्ट्यांवरनं खुशबूला कुष्ठरोगी ठरवलं आणि तिला मृत्यूच्या खाईत लोटलं गेलंय असा संताप मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केलाय। तर 15 दिवसात दोषींवरती कारवाई झाली नाही तर थेट मंत्रालयावरती मोर्चा काढणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिलाय। यावेळी आदिवासी कातकरी ढोर नाही माणूस आहे, माणुसकीची भीक नकोय, हक्क हवाय, हक्क हवा, खुशबूच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण पेण शहर धणाणून निघाले। ह्या मोर्चामध्ये खुशबूच्या आईवडिलांनी शासनाच्या निद्रिस्त आणि सुस्त धोरणांवरती संताप व्यक्त करत न्यायाची मागणी सुद्धा केली आहे। कशा पद्धतीची ही घटना होती आणि याच्यासाठी कोण जबाबदार आहेत असं वाटतंय तुम्हाला? चुकीची औषधं दिली त्याच्यामुळं खुशबूचा मृत्यू झाला। हातापायाने सुजाले सगळे सुजाले, सगळे हातापायाला डोळ्याला सगळे सूज चढले, त्याच्यात मृत्यू झाला। काय मागणी आहे आपली? न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळाला पाहिजे। ताई, काय सांगाल? आज आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। हा मोर्चा काढण्याची वेळ का आली? खुशबूच्या मृत्यूनंतर 3 महिन्याचा कालावधी उलटला आहे। काय प्रशासन कशा पद्धतीचं या सगळ्या प्रकरणावर गांभीर्यानं बघतंय? मुळात ना आरोग्य विभागाला गांभीर्य आहे ना आदिवासी विकास विभागाला गांभीर्य आहे। पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा क्लिनिकल ॲनालाइजची वाट इतकी पाहणं, वास्तविक पाहता चौकशी अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल होऊ शकतो प्रथमदर्शनी, कारण अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये चौकशीच्या माध्यमातून हलगर्जीपणा कुणी केला आहे याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि पुढचा रिपोर्ट आल्यानंतर ते ॲड केलं जातं। तर त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे होता, जो अजून झालेला नाही आहे, तर तो होणं अपेक्षित आहे। दुसरं म्हणजे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, कारण 6 वर्षापासूनची मुलं या आश्रमशाळांमध्ये शिकतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 529 शासकीय आश्रमशाळा आहेत ज्यामध्ये 20 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तर हा फक्त एका वरवणे आश्रमशाळेचा प्रश्न नाही, महाराष्ट्रभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये असे प्रकार घडत असणार त्या सगळ्याच मुलांच्या आरोग्यविषयक धोरण ठरवण्याची वेळ आलेली आहे। आज आम्ही प्रधान सचिवांना निवेदन दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या। येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये हा प्रश्न कसा घेऊन जाता येईल, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही आमच्या प्रतिनिधींना हे धोरण ठरवण्यासाठी शासनापुढे ही सर्व घटना मांडण्यासाठी विनंती करते। आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, आक्रोश मोर्चा। काय सांगाल? खुशबूला न्याय देण्यात प्रशासन अपयशी ठरतंय का? काय सांगाल? हो, हे नक्कीच आहे, कारण तिला अजून 3 महिने झाले तरी कोणत्याही प्रकारे न्याय दिला गेलेला नाही। असे हे मोर्चे काढायला लागतात, ही वेळ कोणावर येऊ नये। आम्ही तहसीलदारांना तसं आणि निवेदनात पत्रच दिलेलं आहे की पुढील 15 दिवसामध्ये जर ह्या बाबतीतली सखोल चौकशी होऊन कारवाई झाली नाही, गुन्हे नोंद झाली नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि एका मंत्रालयात तर जाऊ पण सोबत आम्ही न्यायालयीन लढाई पण लढायला यापुढे तयार आहोत। आता हे चौकशीमध्ये जर ते खरोखर दोषी असतील तर निलंबन ही फक्त कारवाई योग्य आहे का, किंवा त्यांच्या कायमस्वरूपी बडतर्फीची तुम्ही मागणी कराल? नाही, आमचं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे की ह्याची दोषी जेवढे आहेत तेवढ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचं आहे। त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत। म्हणजे नुसतं निलंबन हा त्याच्या विभागापुरता मर्यादा आली। आम्ही म्हणतोय की पोलिसांनी गुन्हे नोंद करावेत आणि त्या गुन्ह्यांमध्ये जे दोषी आहेत त्यांना आरोपी
तर काय सांगाल, आज आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढलेला आहे. खुशबूला मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आहे. काय नेमकं मोर्चातील मागणी आहे? एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुशबू नावाची आमची विद्यार्थिनी आदिवासी मुलगी, जिचा चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केला, तिला ती कुष्ठरुग्ण नसताना तिचे आईवडील सांगतात की ती कुष्ठरोगी नाही, ती कुष्ठरोगी नसतानासुद्धा तिला कुष्ठरोगी ठरवले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला चुकीची ट्रीटमेंट दिली आणि ती चुकीची ट्रीटमेंट दिल्यामुळे आमच्या खुशबूचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू होऊन 3.5 महिने झाले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. संबंधितांच्या स्टेटमेंट्स अजून झालेले नाहीत, गुन्हे नोंद झालेली नाही आहे. त्यामुळे आज आदिवासी आक्रोश मोर्चा काढून आम्ही ही मागणी केलेली आहे की येत्या 15 दिवसामध्ये जर केमिकल ॲनालिसिस रिपोर्ट घेऊन सर्व संबंधितांची वैद्यकीय अधिकारी जे होते कुसुमचे, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी, त्याच्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे जे काही संबंधित अधिकारी कर्मचारी या सगळ्यांची चौकशी करून ह्या सगळ्या प्रकरणात संबंधितांना गुन्हे नोंद करावे आणि अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य शासनाने, केंद्र शासनाने ह्या अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि ज्या धोरणात्मक निर्णयातून आदिवासी बांधवांचं पुन्हा अशा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांना न्याय मिळेल. आणि ह्या सगळ्यासाठी 24 तास ज्या काही आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत आश्रमशाळा चालतात तिथे 24 तास वैद्यकीय सुविधाची व्यवस्था करा, अशी योजना काढा आणि त्या योजनेला खुशबूचं नाव द्या, अशी आम्ही मागणी करत आहोत. एकूणच प्रशासनाकडे आपण या ठिकाणी निवेदन द्यायला आलात. कशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी वागणूक मिळाली? आपण धिक्कारच्या निषेधाच्या घोषणा देखील दिल्यात. काय सांगा? ह्या तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना म्हणतो त्या तहसील कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन गेलो तेव्हा आम्ही विनंती केली तहसीलदार साहेबांना की साहेब आपण निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयातून फक्त बाहेर यायचं अशी विनंती केली, परंतु त्यांना तेवढाही वेळ नाही. एवढ्या निगरगट्ट मनाची जर प्रशासकीय यंत्रणा असेल तर मग अशा यंत्रणेचा निषेध नाही करावा तर मग काय करावं. त्यामुळे म्हणून आम्ही हे करतो आहे की तहसीलदारांनी जे आम्हाला रिस्पॉन्स नाही दिलं, अतिशय विचित्र पद्धतीने ते वागलेत. अशा पद्धतीने जर आदिवासी बांधवांसोबत शासकीय यंत्रणा वागत असेल तर मला वाटतं ह्या देशाचा आदिवासी कधीच विकासाच्या प्रवाहात येणार नाही. त्याला ही प्रशासकीय यंत्रणा ढोरच समजते अजूनही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.